डरकळी उडली असती, परंतु मी सध्या दुःखात आहे. दुखावटं पाहायला पाहिजे म्हणून मी आपला तर काही जास्त बोलत नाही. असो, आज खेड तालुक्यातील इतिहासामध्ये पंचायत समितीवरती आज जे सभापती आणि उपसभापती या निवडीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण बहुसंख्येने जमलात आणि गेली 1 महिन्यापूर्वी जी निवडणूक झाली त्यामध्ये सगळे विजयी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माननीय आमदार, सर्वांचे लाडके आमदार बाबासाहेब काळे आणि सर्वात सिंहाचा खारीचा वाटा जर म्हटलं तर आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि माजी मंत्री तथा आमदार माननीय सचिन भाऊजी आयर गेले त्यांच्या संपर्कात आल्यापासून म्हणजे खूप शिकायसारखं भेटलं. कारण एवढा मोठा माणूस की आपण त्यांच्या पुढं काहीच नाही. आपलं कसं असतं, उथळ पाण्याला खळखळ जात असतो. म्हणजे कसं आहे, पाणी खळखळ करायला लागले ते आवाज जास्त करतं आणि ते बिचारे एवढे मोठे असून आदराने प्रत्येकाला आवाजाऊ घालणार, खराबीची म्हणणार, धनवटीची म्हणणार, आबांना सुद्धा, म्हणजे सगळ्यांना असा माणूस पुन्हा होणे नाही. आणि त्या माणसाचा आशीर्वाद त्या सर्वांना लाभलेला आहे. मी भाऊंचं मनापासून आभार मानतो. कारण गेली महिनाभर त्यांच्या नेतृत्वामध्ये हे पंचायत समितीचे सदस्य सगळे त्यांच्या अंडरमध्ये होते आणि आम्ही आपलं एक मेंढ पळापार सारखे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं, बाबा आता मी पण म्हणलं आता आपला कार्यक्रम लागलेला आहे, त्याच्यापेक्षा म्हणलं मरू नाही, इकडे बाकीच्या भानगडी बघण्यापेक्षा हे सांभाळलेलं काय वाईट आहे का. म्हणून मी आपलं आमदार साहेबांना म्हणलं, बाबा लावा कुठंतरी, मला कुठंतरी दाखला. ते म्हणले तुम्हाला व्यवस्थित करतो, तुम्ही काय त्याची काळजी करू नका. आता इकडे इजू भाऊन ते मारुती होते, मला वाटलं होतं माझं जाईन शिजून, पण माझा कार्यक्रम असा केला टप्प्यात आणून की म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना घरचा भेदीन लंकादन, आमचा घरचा भेदीने त्यांची आम्ही 20 वर्ष भांडी घासली, प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं. त्यांनीच आमचे व्हिडिओ व्हायरल केले. अरे त्यांना माहित नाही त्यांचे व्हिडिओ लोक सरळने वडे पळवलेले. आम्ही ते काय होतं, जे लय बोलायचं काम नाही, पण आता चला ठीक आहे, आमदार साहेबांनी मला सांगितलेलं आहे की लय बोलायचं नाही. त्यांनी आमच्या भावाला सांगितलं होतं तोंडावर ठेवायचं आणि काही न बोलायला सांगा, कारण यांचा स्वभाव मला माहिती. पण आपल्याला कुणावर टीका नाही करायची. काय होते, टीका केली की भांडणी सुरू होत्या. परंतु मला वाईट या गोष्टीचं वाटतं, कुणी असो, समजा अशोक भाऊंनी झाड लावलं, एखाद्या त्याला पाणी घातलं आणि त्याच्या डोक्यात आले ही मेढ चांगली नाही का मांडवाला, आणि ते झाड जर तोडलं त्यासाठी मांडवासाठी, तर त्या झाडाला जितकं दुःख होतं ना तितकं दुःख मला झाले. कारण 20 वर्ष यांची मांडी घासली, प्रामाणिकपणे काम केलं. त्यांची बायको सभापती झाली, त्यांची बायको जिल्हा परिषद झाली, ते गेली 30 वर्ष एकाच पदावर. माझी उपसभापती हे 30 वर्ष गेली एकाच पदावरती आहे, एकाच पदावर. ते पुष्वी देत नाता देत नव्हतात, परंतु अशी माणसं विरोधाच्या वेळेला जातात तेवढं हृदयाला टोचतं. म्हणजे वाईट वाटतं ना की आपण काय कोणाचं कोणा मारले, मग त्यावेळेला दुःख होतं. म्हणून साठी आज ही बोलायची वेळ आलेली नाही, तर आपण कधी बोलत नाही. असं जाऊन त्याचा कर्मधर्म त्याच्यापाशी, शेवटी जो पाप कर्म जो पिरी त्याच उगावणार आहे. आता काय नाही, यांनी पेरलं कसं उगावलं बघा बरं, नुसतं हिरवागार असं येते, काय हरकत नाही. असो, चांगल्या माणसांमध्ये आलो, त्यांचा सहवास लाभला आणि 9 सदस्य हा म्हणायचं फुट्टेन, तो म्हणतो फुट्टेन. अरे म्हणलं लय जोरात बसली गाठण, हा म्हणायचं फुट्टेन, तो म्हणतो फुट्टेन, म्हणलं लय जोरात बसली गाठण. आणि आबांनी टाकलं येथन. आम्हाला नाही, साधं नाही, आम्हाला मीच ओळखले. सच्चा जो म्हणतो ना माणूस, खरा तळमळीचा, म्हणजे ज्याच्या रक्तामध्येच कसं असतं माहिती का. नाही, अहो ते बँकेला काय ते आमदार केलं पण निवडून येते. आणि आमदारांचं पण काय नाही, बिचाऱ्यांचं त्यांनी ज्या वेळेला सदस्य दिले त्याच वेळेला सांगितलं की बाबा समजा उद्या याच्यातला मला कोणी स्पर्धक होईल. आता त्यांनी ते विधानसभेला त्याशी सदस्य गेले, पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की बाबा याच्यातला उद्या कोणी उभा राहील. ते म्हणले त्याच्या नशिबाचा भाग असतो. माझं नशीब होतं, मी आलो, उद्या तर कुणाचं काय सांगता येते.
तसा विषय असतो. आता माझं नशीब समजा थोडं पालतं होतं, चुकीचं करायचं त्यांच्या हातात आहे ना, ते घेतील सुधरून. त्यांना जर वाटली कळ बाबा बरा माणूस दिसतोय घेतील, आणि नाही वाटलं तर थांबतील. आणि आपल्याला पण काय दुःख नाही, असं काही नक्की केलंच पाहिजे. आता शेवटी हे राजकारणाचं काय असतं माहिती आहे, तुम्हाला सांगतो मराठीत म्हणे, राजकारणाचं झालं राजकारण आणि आयुष्यभर खाजून बसायचं काम आहे. आता उद्योगपतीचं काम नाही आपल्या, तर उद्योगपती तेच चालू होत्यात. अदानी अंबानीला त्यांना काय होता येत नाही का पंतप्रधान, पण ती काय करतात, ती चालवित्यात. आता मला काय चालवायचं नाही, मी सांभाळायचं काम दिलं ते सांभाळलं, आपण काय चालवलं नाही, हरकत नाही. असो, रामकृष्ण हरी म्हणतो बाबा. आणि जे खरोखर अगदी घासातला घास म्हणजे 9 सदस्यांनी त्यांचे घरातले सगळे मेंबर असतील, मग राक्षे असतील, वैभवदादा राक्षे असतील, आपले गोगवले असतील, सर्वांनीच आता एकाचं नाव घातलं. आता मी कसं बाबावून गेलेलो आहे ना, कार्ड भरलाय आणि झोपलाय मला. आता माझी गप्पीने झोपणी साईडला तर मोठं व्हायचं ना, म्हणून म्हणलं मग आता सगळे एकाचं नाव घ्यायचं बाकीची सॉरी. म्हणून बाबा सगळेच जण जेवढे जे काही प्रक्रियेत होते फार, मग आपल्या अमरभाऊ पासून असतील, आमचे खरे मित्र मी गडी दिसाय असं आहे, पण मी जवळून बघितलं बरं का, मग तो मेहमान्याची माया भाषेत संजू भाऊ मेहमान्याची दुसरा झुपला की सुटला. अशी पद्धत आहे ती. त्यामुळे काय आता लय बोलणं काही उचित नाही, बोललोय काही थोडं झालेलं नाही. आता हे साधं काही व्हायरल होईल हा, ते हरकत नाही, होऊ द्या. मी त्याला काही आता मी ठरवलेलंच आहे की ज्याने भिडवली त्याला सुद्धा भिडवायचं, आपल्या डोक्यात राहायचे. पण मी आता 1 महिना आत्मपरीक्षेत केलं, शहरात मशीनच लावली होती मी. कुण्या काय केलं, मला कामच काय होतं तेव्हा, कायचं प्यायचं बघायचं कसं काय झालं, कुणी काय केलं. आता फोन मध्ये होता म्हणून लोक कान भरणारी सांगणारी नव्हती, किंवा यांनी आमचं गेलं म्हणजे कुणाचं ऐकायच नको. आणि भांडे तो आपलं आत्मपरीक्षण केलं की आपोआप कुणी काय केले. कारण गावात जर काम समजा किरण दादा 1 नंबर केलं तर लीड कळतंय ना, केलं इथं कुणी केलं असेल तेव्हा ते वाढलं. इथं पहिलं कसं होतं ना, आता कसं झालं, इथं गार्डन होती मी सुकली कसं काय, हे लगेच डोक्यात होते माणसाच्या. त्याच्यामुळे सगळं आत्मपरीक्षण होईल. वेळ प्रत्येकावर असती, वेळ माझ्यावर होती, गेली माझी वेळ. पण यावेळेस सांगतो, माझी जरी वेळ गेली आणि माझ्या जरी वेळ येऊन गेली, मागणी झाली असेल, तर मला जीव लावणारी माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत 100%. मला खात्री ना, आपल्याला कळतं ना हे झाड किती सावली देईन ती, मला 100% सावलीला उभं राहिलेलं आहे मी. आता ती यांनी ठरवलं झोपायचं तर झोपतील, मग बघू आपण, हरकत नाही. असो, सर्वांनी 5 वर्ष म्हणजे मी मागायचं म्हणलं ना, फुटलं तुटलं 5 वर्ष सगळ्यांनी प्रामाणिकपणे राहते. कोणी फुटणार नाही, तुटणार नाही, कोणी मोकार गुडघं फुटून घेऊ नका. माझं स्पष्ट सांगणं आहे, स्पष्ट मत. आणि समजा ज्याला फुटायचं तो ठरवेल मग तालुका की बाबा कसं असतं. मग शेवटी त्या वेळेला कधी मग ते म्हणतात ना, काय ते काय आपल्याला माहिती भाऊ म्हणतात अशी, म्हणून मी म्हणतोय हरकत नाही. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.